नमस्कार आपल्या सर्व श्रोत्यांना जे ऑनलाईन आणि नंतरही हे रेकॉर्डिंग बघणार आहोत. आपल्या या बिझनेस बद्दल आपल्याकडे बरेच पाहुणे आलेले आहेत, तिथे गेस्ट स्पीकर्स फ्रॉम ऑल ओव्हर द ग्लोब. तर त्यांच्याबरोबर आपण गप्पा मस्त मारूयात. तर ब्रीफली माझं इंट्रोडक्शन, माझं नाव डॉक्टर लीना आहे. मी एक पब्लिक हेल्थ डॉक्टर आहे आणि मी माझ्या कुटुंबासोबत गेले 25 वर्ष UK मध्ये स्थायिक आहे. आणि आम्ही हे सगळे बिझनेस पार्टनर्स आता ह्या डिजिटल बिझनेसच्या की आपण असं कधी विचार करतो का की लाईक नोकरी सोडून पैसा कमवण्यासाठी आपण जे टाइम आपला ट्रेड करतो पैशासाठी, तर त्याच्या ऐवजी काही एक वेगळं ऑल्टरनेटिव्ह आपल्या आयुष्यात असू शकतं का, की ज्याच्यामुळे आपल्याला हे वेळेचं स्वातंत्र्य किंवा आर्थिक स्वातंत्र्य मिळू शकतं आणि आपला वेळही आपण गमवत नाही. तर चला आपण आपल्या पहिल्या गेस्ट स्पीकर आपल्या पाहुण्यांकडे वळूया. श्वेताजी, तुम्ही पुण्याहून एवढा उशिरा आमच्या बरोबर आता जॉईन केलेलं आहे लाईव्ह, तर आपला थोडक्यात एक परिचय देऊन आणि तुमच्यासाठी माझ्याकडे एक प्रश्न आहे की हा बिझनेस जो आपण सगळे करतोय, तर थोडक्यात त्याची आपल्याला आपल्या प्रेक्षकांना जरा माहिती द्या. याच्यात काय करावं लागतं आणि हे पारंपरिक नोकरीपेक्षा हे याच्यात काय नेमकं वेगळं आहे, की का माणसाने असा विचार करावा की इथे आपण वळावं. तर ओव्हर टू यू श्वेता. ओके. नमस्कार सर्वांना. माझं नाव श्वेता आहे. मी पुणे इंडियामध्ये राहते आणि थँक्यू लीना मला इन्व्हाइट केल्याबद्दल या प्लॅटफॉर्मवर. तर मी बाय प्रोफेशन टीचर आहे. आता मी सध्या हा डिजिटल मार्केटिंगचा बिझनेस करते. तर ॲक्च्युली हा कॉमन क्वेश्चन आहे सर्वांचा की हा डिजिटल मार्केटिंगचा बिझनेस आहे, तर तुम्ही नक्की हा बिझनेस आहे काय? तर मी त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगते. तर मेनली बेसिकली हा आहे अट्रॅक्शन मार्केटिंगचा बिझनेस. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूज करून आपण मार्केटिंग करतो आणि हा बिझनेस आहे ज्या लोकांना आयुष्यामध्ये काहीतरी करायची, नवीन करायची इच्छा आहे, पण त्यांना सापडत नाही काही की मी कोणता बिझनेस करू या मी कसं स्टार्टअप करू, कसं सेटअप करू. तर त्या लोकांसाठी हे एक पूर्ण पॅकेज आहे की आपण यामध्ये त्यांना पूर्ण सिस्टम प्रोव्हाइड करतो. फक्त आपल्याला 10%च इथे वर्क करायचं आहे. 90% इथं ऑटोमॅटेड सिस्टम आहे, ती वर्क करते. तर हा बिझनेस कोणीही करू शकतं, म्हणजे याच्यासाठी असं स्पेसिफिक नॉलेजची काही गरज नाहीये. त्यामुळे हा बिझनेस कोणीही जॉईन करू शकतं. आणि दुसरं म्हणजे यामध्ये ऍक्च्युअल वर्क काय आहे हे पण आपल्याला कॉमनली विचारलं जातं की हा तू हा बिझनेस करतेस तर याच्यामध्ये काय काम करतेस तू. तर मेनली आपण याच्यामध्ये आपल्याला बेसिकली ऑटोमॅटेड सिस्टम तर आहे, त्याच्या थ्रू आपल्याला जस्ट प्लग इन करायचं आहे याच्यामध्ये. आणि आपल्याला इथे एक मेंटर आणि कोच प्रोव्हाइड केला जातो. तो आपल्याला लाईफ टाईमसाठी आपल्याला गाईड करतो. आणि दुसरं की इथे आपल्याला व्हिडिओ बेस्ड ट्रेनिंग भेटतं, त्या थ्रू आपल्याला पूर्ण गायडन्स दिला जातो. स्टेप बाय स्टेप आपण ते फक्त फॉलो करायचं आहे. आणि सेकंडली हेच आहे की तुम्ही स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि वर्क करा. कन्सिस्टन्सी इज द की ऑफ सक्सेस म्हणतात ते हेच. आणि विलिंग टू लर्न न्यू थिंग्स. तुम्हाला इथे पॉझिटिव्ह माइंडसेट पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या बिझनेसमध्ये करायच्या आहे. तुम्हाला कंटेंट क्रिएट करायचा आहे आणि स्वतःचं एक ब्रँड क्रिएट करायचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे करायच्या आहेत आणि यासाठी आपल्याला एक मेंटर आणि कोच ऑलरेडी प्रोव्हाइड केलं जातं जेव्हा तुम्ही इथं प्लग इन करता तेव्हा. आणि हा 9 to 5 आपण जो जॉब करतो त्यापेक्षा हा डिफरंट आहे. कारण मेन याचं इम्पॉर्टंट हे आहे की आपण स्वतःच आपला इथं बॉस आहे. आपल्याला इथं कोणी इन्स्ट्रक्शन द्यायला नाहीये आणि कोणी आपल्याला इट्स अ बॉस फ्री वर्क आहे. तर वी आर आवर ओन बॉस. सो हा डिफरन्स आहे. आणि तुम्ही तुमच्या वेळेनुसार, तुमच्या फ्लेक्झिबिलिटीनुसार तुम्ही हा इथे काम करू शकता. असं नाही की कोणी तुम्हाला इन्स्ट्रक्शन देणार आणि तुम्ही त्याच वेळेमध्ये हे टास्क कम्प्लीट करा, असं काहीही नाहीये. त्यामुळे हे डिफरंट आहे की 9 to 5 जॉब ॲट दिस बिझनेस. सो या दिस इज द शॉर्ट इन्फॉर्मेशन अबाउट दिस बिझनेस. सो ओव्हर टू लीना. सो थँक्यू श्वेता. आणि
तुम्ही 2-3 जे म्हणजे की पॉइंट्स जे मी परत एम्फसाइज करू इच्छिते की तुम्ही अट्रॅक्शन मार्केटिंग आणि सोशल मीडियाचं जे आपण लेव्हरेज करतो पॉवर जे आहे की आता जे डिजिटल एज झालेलं आहे AI आणि ऑटोमेशनचं, तर त्याच्यामध्ये आपण मागे राहू शकत नाहीये. आणखीन आपल्याला ते कसं आपण त्याचा लेव्हरेज करून त्याचा उपयोग करून आपण अदरवाईज हे आपण ब्राउज करत राहतो सोशल मीडियावर आणि आपला पुष्कळ त्याच्यामध्ये वायफळ वेळही खर्च होतो. त्याच्याऐवजी काहीतरी प्रोडक्टिव्ह करून आपल्याला आपल्या स्वतःसाठी आपल्या कुटुंबासाठी आपण हे एनर्जी आपण चांगली चॅनलाइज करू शकतो. आणखीन त्याच्यातनं आपण काहीतरी स्वतःचं एक आयडेंटिटी ह्या बिझनेसच्या थ्रू निर्माण करू शकतो. तुम्ही पर्सनल ब्रँड बद्दल बोलात, कन्सिस्टन्सी तर कशातही लागते. आणि आपण बघूयात आणखीन म्हणजे पुढच्या प्रश्नांमध्ये की हे आपल्याला कसं सपोर्ट सिस्टीम काय मिळते या बिझनेसमध्ये, मेंटर म्हणा, कोच म्हणा, हे सगळं. तर धन्यवाद श्वेता, तुम्ही चांगल्या रीतीने इंट्रोडक्शन करून दिलं त्याच्याबद्दल. आपण आता वळूया प्रफुल्लकडे. तुम्ही फिनलंडमधनं जॉईन करताय आम्हाला. तुमचं खूप खूप स्वागत आहे प्रफुल्ल. आणखीन तुम्हाला तुमचं इंट्रोडक्शन एक करून द्या आणि हा बिझनेस सुरू करण्याचं स्टार्टिंग प्रोसेस म्हणजे जे सेटअप म्हणा कसं ते, आणि सुरुवातीला त्याच्यामध्ये काय इन्व्हॉल्ड असतं, काय स्टेप्स असतात, किती टाइम लागतो आणि त्याच्यात काही खर्च काय असतो वगैरे, हे जरा थोडक्यात आम्हाला आपल्या प्रेक्षकांना माहिती द्याल का आपण? हो, जरूर. पहिल्यांदा खूप खूप धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल आणि माझं एक्सपिरियन्स शेअर करण्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच. माझं नाव प्रफुल्ल मेश्राम आहे. मी ओरिजिनली नागपूर या सिटीमधनं आहे, महाराष्ट्रमधनं. गेली 5 ते 6 वर्ष झालेत आता मी फिनलँडमध्ये स्थायिक आहे माझ्या फॅमिलीसोबत. माझा येण्याचा उद्देश फिनलँडमध्ये होता, म्हणजे माझ्या वाईफला इथे जॉब लागला आणि माझा जॉब बँगलोरमध्ये होता. सो इनिशियली मी मुलीला इथे ड्रॉप करायला येणार होतो. तर मीनवाईल लॉकडाऊन सुरू झालं आणि मी इथे 1 वर्ष स्टक झालो. तर माझ्याकडे जॉब नव्हता आणि मी तिथे रेजिग्नेशन पण देऊन नव्हता. सो करायला काहीच. या बिझनेसमध्ये आल्यानंतर हा इतका फ्लेक्झिबल आहे की दिवसातून मी हा कधी पण करू शकतो. इट इज नॉट लाईक फिक्स टायमिंग, जसं आपण ऑफिसमध्ये 9 to 5 असतो तो त्याच पिरियडमध्ये आपल्याला काम करायचं असतं. हा बिझनेस मॉडेल मला एवढा फ्लेक्झिबिलिटी देतो की मी कधी पण करू शकतो, राईट. आणि जसं श्वेतानी सांगितलं की व्हिडिओ बेस्ड ट्रेनिंग आहे आणि याला एक्सपिरियन्सची गरज नाही आहे, कोणीही करू शकतं. जर तुम्हाला लॅपटॉप आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी असेल, मोबाईल स्मार्टफोन वगैरे असेल आणि तुम्ही जर सोशल मीडिया यूज करत असाल, सो इन्स्टेड ऑफ स्क्रोलिंग नुसतंच बघत बसण्यापेक्षा किंवा स्क्रोल करत बसण्यापेक्षा जर तुम्ही थोडा टाइम या बिझनेसमध्ये दिला तर तुमचं एक माइंडसेट पण छान तयार होतं. याच्यामध्ये बिझनेस माइंडसेट होतं, खूप पॉझिटिव्ह वाईब्स मिळतात कारण की हा बिझनेस ग्लोबल आहे. याच्यामध्ये भरपूर असे लोक तुम्हाला भेटतील की त्यांच्याकडून तुम्ही खूप काही शिकाल, नॉट ओनली बिझनेस बद्दल पण पर्सनल लाईफ बद्दल पण. कारण की भरपूर लोक असे आहेत की जे माझ्यासारखे आहेत, राईट, माझ्या सिच्युएशन मधनं गेलेले आहेत आणि त्यांनी जे फेस केलेलं आहे, त्यांची लाईफ जे स्ट्रगल केलेले आहेत आणि त्यांनी त्याच्यामधनं बाहेर पडल्यानंतर त्यांचे एक्सपिरियन्स शेअर करतात. दॅट इज गाईडलाईन फॉर मी और माझ्यासारखे बरेच लोक असे आहेत की फॉलो करू शकतात. सो हा एक प्लस पॉइंट आहे या बिझनेसचा. तर थोडक्यात सांगायचं झालं तर स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे. पहिलं तुमचं नाव आणि ईमेल ID तुम्ही वेबसाईटवरती रजिस्टर करू शकता आणि वेबिनार बघू शकता. सेकंड थिंग, आवडलं तर नेक्स्ट स्टेप घ्या, नाही आवडलं तर विषय संपला, राईट. म्हणजे हा तुमच्यासाठी फिट नाही आहे, तिथे विषय संपला. किंवा तुम्हाला आवडलं तर टेक द नेक्स्ट स्टेप, 149 पे करा विच इज रिफंडेबल. 149 पे केल्यानंतर तुम्हाला सगळी डिटेल माहिती भेटेल. त्याच्यानंतर जर तुम्हाला पटलं तर यू कॅन टेक द नेक्स्ट स्टेप, अदरवाईज स्टॉप देअर, आस्क द रिफंड. तुमचा रिफंड परत येईल विदिन 1 hour. सो नो, थोडं ओव्हरब्लेमिंग वाटेल की भरपूर काही आहे एका सोबतच येतं, पण सगळेजण आम्ही या प्रोसेसमधनं गेलेलो आहे.
सो वन स्टेप ॲट अ टाइम. हळूहळू तुम्ही तुमच्या वेळेनुसार जसं तुम्हाला पटतं त्यानुसार हळूहळू फॉलो करायचं, कारण की आपले पाचही बोटं सारखे नसतात. सो आपण या बिझनेसमध्ये कोणालाही कॉम्पिटिशन करत नाही. हा माझा बिझनेस आहे, मी बॉस आहे, मला कसा रन करायचा आहे, मला किती फास्ट ग्रो करायचा आहे किंवा किती कोचेबिलिटी जी तुम्ही म्हटली ती पाहिजे, नवीन काहीतरी शिकण्याची इच्छाशक्ती पण पाहिजे आणि कन्सिस्टन्सी हे सगळंच लागतं. आणि तुम्ही जसं एक्सप्लेन केलं स्टेप बाय स्टेप, फुल वन्स अगेन तुम्ही हे सगळ्या स्टेप्स आणि कसं स्टार्टअप करायचं हे सांगितलं ते. आता आपण वळूया हर्षलाकडे, कॅनडातनं आहे. हर्षला, तुमची थोडी ओळख करून द्या आणि तुम्हाला मी पहिला प्रश्न विचारते की हा बिझनेस चालवण्यासाठी कोणते स्किल्स आणि टूल्स लागतात, म्हणजे कोणते स्किल्स, कौशल्य आणि काय काय रिसोर्सेस लागतात, थोडक्यात तुम्ही माहिती सांगा. हो, नक्की. नमस्कार सगळ्यांना. आणि लीना, थँक्यू सो मच आज इथे बोलवलं आणि ही संधी दिलीत की आम्ही या बिझनेसबद्दल थोडीशी माहिती शेअर करू शकू सगळ्यांशी, सो दॅट लोकांना थोडंसं अवेअरनेस येईल ह्या बिझनेसबद्दल. सो बिफोर आन्सरिंग दिस, माझं शॉर्ट इंट्रोडक्शन. मी मूळची मुंबईची आहे, बॉर्न अँड ब्रॉट अप देअर, आणि गेले 6 वर्ष आधी मी माझ्या हस्बंड आणि 10 वर्षाच्या मुलाबरोबर इथे कॅनडाला आम्ही स्थायिक झालो. मी बाय प्रोफेशन एक डेटा इन्साइट्स मॅनेजर आहे आणि गेले 12 वर्ष त्या फील्डमध्ये काम करते आणि मी अजूनही काम करते ते. आणि हा बिझनेस मी एक वर्षभर आधी सुरुवात केली आणि माझं रिझन हे होतं सुरू करायला, कारण 2023 मध्ये अचानक माझा जॉब गेला. सो ते त्यावेळेला असं होतं की पुढे काहीच नाही आता माझ्याकडे करायला आणि ही सिच्युएशन परत येऊ नये. सो कुठेतरी आता हे प्रिपेअर्ड असलं पाहिजे सगळ्यांनाच की प्लॅन बी असलाच पाहिजे. त्याकरता मी हा बिझनेस सुरू केला. सो हे माझं शॉर्ट इंट्रोडक्शन. कमिंग बॅक टू द क्वेश्चन की ह्या बिझनेस सुरू करायला काय टूल्स किंवा काय एक एक्सपर्टीज लागते, तर तशी कशाही गोष्टीची गरज नाहीये. हा बिझनेस अशाच लोकांकरता सेटअप आहे ज्यांना समजा फक्त मोबाईल ऑपरेट करता येतोय किंवा ईमेल्स चेक करता येत आहेत. आणि सोशल मीडियावर तर आजकाल हमखास अगदी 3-4 वर्षाच्या मुलांपासून लोकांना स्क्रोल करता येतं, ते अगदी 70-80 वर्षाच्या म्हाताऱ्यांनाही स्क्रोल करता येतं. तर ऑब्व्हियसली हा स्पेक्ट्रम आपल्या बिझनेसचा नाही, बिझनेसमध्ये ऍटलीस्ट तुम्ही 18 इयर्स ओल्ड पाहिजे. पण तुम्हाला ती बेसिक जर गोष्ट येत असेल तर तुम्ही हा बिझनेस करू शकता, कारण ह्या बिझनेसमध्ये विविध बॅकग्राऊंडवाले लोक हा बिझनेस करतायत. डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, हेल्थकेअर प्रोफेशनल्स आहेत, IT वाले लोक आहेत, टीचर्स आहेत आणि इव्हन स्टे ॲट होम मदर्स पण आहेत, ज्यांनी कधी काही कामही केलं नाहीये पण आता त्यांना स्वतःच्या आयडेंटिटी करता किंवा स्वतःच्या घरात थोडा फायनान्शियली सपोर्ट करण्याकरता काहीतरी करायचंय. तशा विविध स्पेक्ट्रम आणि बॅकग्राऊंडमधनं लोक आहेत. सो एका वाक्यात उत्तर की तुम्हाला कुठल्याही टेक्निकल स्किलची गरज नाही आहे, तुम्हाला कुठल्याही बिझनेस बॅकग्राऊंडची गरज लागत नाही. पण जसं प्रफुल्ल आणि श्वेतानीही सांगितलं होतं की तुम्ही कोचेबल असले पाहिजे, तुम्हाला यू शुड बी ईगर टू लर्न, कारण ती पूर्ण जेव्हा कोणी बिझनेस जॉईन करतं त्यांना स्टेप बाय स्टेप सगळी ट्रेनिंग मिळते. सो ह्या बिझनेसमध्ये आल्यानंतर आपण बऱ्याच गोष्टी युज करतो. जसं श्वेता म्हणाली होती की आपलं वन ऑफ आवर वर्क इज ऑल्सो की आपला ब्रँड क्रिएट करायचा, त्याच्याकरता आपण सोशल मीडिया युज करतो, तर आपण कॉन्टेंट क्रिएट करतो. पण त्या कॉन्टेंट क्रिएट करण्यामध्ये आपण वेगवेगळे ऍप्स युज करतो, टूल्स युज करतो आणि एडिटिंग करतो कधीतरी व्हिडिओची. ह्याची सगळी स्टेप बाय स्टेप ट्रेनिंग अगदी लेमॅन लँग्वेजमध्ये जी इझिली फॉलो करता येईल अशा पद्धतीमध्ये कम्प्लीट ट्रेनिंग तुम्हाला मिळते. सो तुम्हाला प्रायर कुठल्याही गोष्टीची गरज लागत नाही. ऑल यू नीड इज विलिंगनेस आणि बी कोचेबल. थँक्यू श्वेता. आणि तुम्ही स्वतः IT मध्ये आहात, त्याच्यामुळे तुमच्याकडनं ऐकणं हे की हाऊ दिस बिझनेस फ्रॉम समबडी फ्रॉम नॉन टेक्निकल बॅकग्राऊंड माझ्यासारखी. ऑनलाईन स्कॅम्स खूप असतात आजकाल आणि मला पण सुरुवातीला तसंच, म्हणजे सुरुवातीला वाटलं की हे मला माहिती नाही हे काय आहे, बट मला एवढं माहिती होतं की मला काहीतरी चेंज हवाय आणि तो चेंज हवाय त्याचं तुमचा जे त्याच्या पाठीमागचं जे कारण आहे ते जर स्ट्रॉंग असेल तर तुम्ही डेफिनेटली हे जास्त सिरियसली एम्ब्रेस करून तुम्ही याच्यामध्ये पुढे जाऊ शकता. आणखीन सो थँक्यू हर्षला, ते तुमचे अनुभव आणि तुमचे थॉट्स पण शेअर केले. आणि आपण पुढे त्याच पॉइंटवर की सक्सेस लिव्हज बिहाइंड क्ल्यूज, तर आपण वी आर रिचिंग द राईट पर्सन. उर्वशी जे या बिझनेसमध्ये खूपच पुढे गेलेल्या आहेत, चांगल्या यशस्वी झालेल्या आहेत, कॅनडातून त्या आहेत. तर उर्वशी, वेलकम अँड थँक्यू फॉर जॉईनिंग. आणखीन आता आपण तुमच्याकडे वळूया आणि तुमच्याकडनं ऐकूया की तुम्ही ह्या बिझनेसमध्ये तुम्ही कोणत्या स्ट्रॅटेजीज वापरल्या की ज्याच्यामुळे तुम्हाला सक्सेस मिळाला. नमस्कार, थँक्यू सो मच लीना, फर्स्ट ऑफ ऑल मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल.
आणि आज माझा पहिलाच एपिसोड आहे तुमच्याबरोबर, पॉडकास्ट आहे. म्हणजे मला खूप आनंद झालाय की आपण म्हणजे मराठीमध्ये बोलतोय. सो इथे आपण जेव्हा दुसऱ्या कंट्रीजमध्ये राहतो तेव्हा म्हणजे आपण मराठीला खूप मिस करत राहतो. मराठी आपण जास्त करून इंग्लिश बोलत राहतो. सो मला खूप छान वाटतं इथे येऊन आज. मी माझ्याबद्दल थोडंसं माझी ओळख करून देते. सो माझं नाव उर्वशी आहे. मी ओरिजिनली पुण्याची आहे, इंडियाहून. आणि आता इथे ओंटारिओ कॅनडामध्ये गेल्या ऑलमोस्ट 8 वर्षापासून मी राहतेय. माझ्या मिस्टर आणि एक टीनेजर मुलगी आहे मला, जी 12वीला आहे. आणि मी एक IT प्रोफेशनल आहे. मी गेले मोर दॅन 15 इयर्स मी IT मध्ये जॉब करतेय आणि 3.5 वर्षापासून हा बिझनेस करतेय. सो मी हा बिझनेस जॉईन केला त्याचं कारण म्हणजे त्याला तशी कारणं बरीचशी आहेत, पण मेन कारण हे होतं की मला माझ्या फॅमिलीपासून दूर राहायचं नव्हतं. कारण की आम्ही दोघं पण IT मध्ये आहोत आणि IT मध्ये काय होतं की तुम्हाला जर का प्रोजेक्ट चेंज झाला किंवा काय झालं तर तुम्हाला दुसरीकडे जावं लागतं आणि तुम्हाला तो प्रोजेक्ट घ्यावा लागतो. तर तसंच आमच्या बाबतीत पण झालं होतं की माझ्या मिस्टरांना दुसऱ्या स्टेटमध्ये राहावं लागलं, US मध्ये. आम्ही 7.5 वर्ष US मध्ये पण होतो. सो त्या याच्यामध्ये जवळजवळ 2.5 वर्ष आम्ही वेगळे वेगळे राहिलो. आणि आपलं मेन उद्देश काय असतो जेव्हा आपण दुसऱ्या कुठल्या कंट्रीजमध्ये येतो, फॉरेन कंट्रीजमध्ये येतो, आपली स्वतःची कंट्री, आपला देश सोडून, तेव्हा आपण पैसे कमवण्यासाठी येतो. आणि जर का तिथे सुद्धा आपण फॅमिली बरोबर एकत्र राहू शकत नसलो तर त्याचा काय उपयोग आहे. तर मला तेच कुठेतरी मला सारखं ते जाणवत राहायचं. आणि जेव्हा आम्ही कॅनडाला शिफ्ट झालो तेव्हा मला ती म्हणजे जाणीव खूप तीव्रतेने ते जाणवायला लागलं की मला काहीतरी एक बॅकअप प्लॅन हवाय. आणि त्यातच मग कोविड पण सुरू झाला होता. मग तर जॉब सिक्युरिटी हे ते, आणि मग प्लॅन बी हवाच. तर त्या याच्याने मग मी काहीतरी ऑनलाईन बघायला सुरुवात केली आणि तसंच मला 2021 मध्ये हा बिझनेस सापडला सोशल मीडियाच्या थ्रू, आणि मी हा बिझनेस चालू केला. सो ही माझी ओळख आहे आणि माझं कारण आहे बिझनेस स्टार्ट करण्याचं. क्वेश्चन, जो तुमचा प्रश्न आहे लीना, की स्ट्रॅटेजीज काय आहेत या बिझनेसमध्ये सक्सेसफुल व्हायला, तर माझ्या आधी ऑलमोस्ट सगळ्यांनी माइंडसेट, कन्सिस्टन्सी याच्याबद्दल बोलून झालेलं आहे. कारण की या खूप महत्वाच्या स्ट्रॅटेजीज आहेत. मी म्हणेल की मेंटली तुम्ही प्रेझेंट असलं पाहिजे किंवा तयार राहिलं पाहिजे. राईट माइंडसेट असलं पाहिजे या बिझनेसमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी. तुम्ही नेव्हर गिव्ह अप, जे काही ऍटिट्यूड आहे ते तुमचं ऍटिट्यूड असलं पाहिजे आणि तुमचा स्वतःवरती विश्वास असला पाहिजे. शिवाय ह्याच्यामध्ये आपण सांगतो की या बिझनेसमध्ये तुम्ही स्मार्ट वर्क करायचंय. आपण हार्डवर्क नाही करत या बिझनेसमध्ये. आता सगळ्यांनी सांगितलं की आपण ऑटोमेशन आहे, 90% ऑटोमेशन आहे या बिझनेसमध्ये. सो जास्तीत जास्त काम जे आहे ते एक ऑटोमेशन सिस्टम दिलेली आहे आपल्याला, जी प्रूव्हन आहे, टेस्टेड आहे, ती करत राहते. आणि 10% काम आपलं आहे, 10% आपल्याला करायचं आहे, ते आहे फक्त मार्केटिंग कॅम्पेन्स रन करायचे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला प्रॉपर ट्रेनिंग मिळतंय. सो तुम्ही दिवसातनं 2 ते 3 तास मॅक्सिमम दिले तुमच्या बिझनेससाठी, तर तुम्हाला सक्सेसफुल होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. तुम्हाला जे काही मेंटर आणि कोचेस दिलेले आहेत, अवेलेबल आहे, तुम्हाला 1-on-1 मेंटरिंग मिळतं, कोचिंग मिळतं. सो तुम्ही त्याचा भरपूर आणि योग्य उपयोग करून घेतला पाहिजे. सो या सगळ्या गोष्टींचा वापर मी सुरुवातीपासून केला. मी माझ्या स्वतःबद्दल बोलेन की मी या बिझनेसमध्ये आज एक कोच आहे, बिझनेस मेंटर प्लस कोच आहे. तर इथेपर्यंत येण्याचं कारण हेच आहे की मी कन्सिस्टंट होते आणि मी कधीही गिव्हअप केलं नाही. मी ऑलवेज माझ्या बिझनेससाठी हजर राहिले. रोज मी माझ्या बिझनेस पेजवरती हजर होते लोकांसाठी, किंवा कोणी काही क्वेश्चन केले, कोणाला काही क्वेरीज असतील तर मी नेहमी त्यांच्यासाठी अवेलेबल होते. आणि तुमचा स्वतःवरती मेन म्हणजे विश्वास असला पाहिजे की तुम्ही हे करू शकताय, आणि काहीतरी करण्याची जिद्द असली पाहिजे. सो शिवाय आपल्याला जे काही बाकीच्यांनी सांगितलं, श्वेताने, प्रफुल्लने, हर्षलाने, की ग्लोबल कम्युनिटी सपोर्ट आहे. सो आपल्याकडे भरपूर काही गोष्टी आहेत इथे या बिझनेसमध्ये. तुम्हाला एक फ्रेमवर्कच मिळतंय, बिझनेस इन अ बॉक्स. सो तुमच्याकडे स्ट्रॅटेजीज भरपूर आहेत, त्याचा उपयोग कसा करायचा हे तुमच्यावरती असणार आहे. सो आय वुड से की तुमच्याकडे राईट माइंडसेट असेल तर आमच्याकडे राईट टूल्स आणि ट्रेनिंग आहे. सो तुम्हाला सक्सेसफुल होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. उर्वशी, धन्यवाद. तुमच्याकडनं हे टिप्स सगळ्यांना तुम्ही दिल्यात ते. आणि बिझनेस इन अ बॉक्स ही संकल्पनाच किती चांगली आहे, नाही का, की स्टार्ट टू फिनिश तुम्हाला